पिंपळवंडी येथे झालेल्या क्रूर घटनेच्या निषेधार्थ आज जुन्नर शहराच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज स्मारक ते जुन्नर पोलीस स्टेशन पर्यंत मोर्चा काढण्यात आला। यावेळी जुन्नर पोलीस स्टेशनचे PI गुंडसाहेब यांनी हा निकाल फास्ट ट्रॅक कोर्टात चालून नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी असे निवेदन यावेळी देण्यात आले। याच बातमीचा आढावा घेतला आहे आमचे जुन्नरचे प्रतिनिधी अक्षय डोके यांनी। पाहूयात। आपण काढून पाडू फक्त आपल्याला सांगतो की या तालुक्यातली दुसरी घटना आहे। खरोखरच अतिशय वाईट वाटत आहे। कोणताही बाधित विषय ताज्या होईल आहे आणि मी नक्कीच आपल्याला या आजच्या साहित्य पोहोचवणारे आवाज करीत आहे की हा कोणताही विषय असेल कोणत्याही प्रकारचा आम्हाला सत्य असो किंवा आपण बलात्कार असो कोणत्याही परिस्थितीमध्ये अत्याचार झाला त्या कठोर कारवाई करण्यात यावी यासाठी फास्ट ट्रॅक असेल तर कोणताही असेल तो कायदा त्वरित अंमलात आणून आणि मी खूप आकर्षित आपण पाहिलं की अरब देशामध्ये अत्याचार जो केला आहे तो शिक्षक आले नक्कीच या समस्या होती की आपल्या शासनाला आपल्याला या मंत्रिमंडळाचा निवडणूक एक विधेयक असं मांडा की यापुढं कुणीही असा अत्याचार डिलिंग करणार नाही आणि आज नक्कीच या सर्वांचं मी अभिनंदन करतो स्वागत करतो की या संघटनांचा प्राण या साहित्य मोर्चामध्ये सामील झालेला आहे। नक्कीच या बलात्कारी अत्याचार केलेला 1 महिन्याच्या अत्याचाराला शिक्षा झाली आहे असं मी भाऊ याचे आवाहन करतो। जय श्रीराम। एक 8 दिवसापूर्वी पिंपळवंडीमध्ये जी घटना ही घटना अत्यंत अमानवीय प्रकारची घटना आहे। त्याच्या निषेधार्थ जुन्नर शहरातील सर्व हिंदुत्वाची संघटना महिला यांनी आज आपण DSP सरांना एक निवेदन दिलेलं आहे की सदरचा खटला हा फास्ट ट्रॅकवर घेऊन अशा नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी आणि इथून पुढे जरब बसावा। आपल्याला एक आपलं निवेदन त्यांच्यामार्फत शासनाला हे आहे की इथून पुढे अशा घटनांना जरब बसावा यासाठी कठोरात कठोर कारवाया होणं गरजेचं आहे। जय श्री सगळ्यांना ज्ञातच आहे तरीसुद्धा प्रत्येक ठिकाणाहून निषेध व्यक्त करण्यासाठी प्रत्येक संघटना प्रत्येक महिला अशा गटागटांनी आपल्याला निवेदन देत आहे तरी त्याची कर्तव्य अरे फाशी द्या फाशी द्या फाशी द्या फाशी द्या फाशी द्या फाशी द्या बलात्काराचा अरे बलात्काराचा